हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की मी डायटिंगचा प्लॅन केला होता म्हणून. ॲक्च्युली माझा डायटिंगचा प्लॅन झाला होता, पण मी आज सकाळी बेकरीमध्ये खारी घेण्यासाठी म्हणून गेले होते आणि त्यावेळी माझी नजर जी आहे ती पिझ्झा बेसवर पडली. मग त्यावेळी मला राहावलं नाही, म्हणून मी काय केलं, म्हटलं डायटिंग आहे ते उद्यापासून करूया आणि आज मात्र आपण पिझ्झा एन्जॉय करूया. तर पिझ्झा बनवण्यासाठीचं साहित्यही माझ्याकडे अवेलेबल होतं. मी बेकरीमधून पिझ्झा बेस आणि त्याचबरोबर चीज क्यूब लागणार होते ते घेतले आणि आता त्यानंतर घरी आल्यानंतर मी पिझ्झा तयार करायला सुरुवात करणार होते. तर त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते आधी आपण पाहून घेऊयात. पिझ्झा बनवण्यासाठी मी पिझ्झा बेस जे आहेत ते रेडीमेड घेतले होते. एका पॅकमध्ये खूप मोठे नाहीत आणि खूप लहान नाहीत, मीडियम साईजचे 3 पिझ्झा बेस होते. त्यानंतर मला व्हेजिटेबल्स लागणार आहेत. मी व्हेजिटेबल्समध्ये काय काय घेतलेलं आहे बघा. तर कांदा जो आहे तो उभा चिरून घेतलेला आहे. त्यानंतर टोमॅटो आहे, त्याच्या बिया काढलेल्या आहेत आणि तो देखील उभा चिरून घेतलेला आहे. शिमला मिरची आहे, त्याच्या पण बिया काढून टाकलेल्या आहेत आणि ती पण मी उभी चिरून घेतलेली आहे. शिमला मिरची चिरताना आपल्याला थोडीशी पातळ अशी चिरायची. टोमॅटो, कांदा हे सगळं जे आहे ते आपल्याला काय करायचं आहे, पातळ असं चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तेल लागणार आहे. चिली फ्लेक्स, काळी मिरी पावडर, बटर, टोमॅटो सॉस, शेजवान सॉस आणि चीज क्यूब. इथं मी पिझ्झा सॉस वापरलेला नाही आहे. तुमच्याकडं जर पिझ्झा सॉस अवेलेबल असेल तर टोमॅटो सॉस आणि शेजवान सॉस हे यूज न करता तुम्ही पिझ्झा सॉस डायरेक्टली यूज करू शकता. तर आता आपण डायरेक्टली कृतीला सुरुवात करूयात. आता मी सुरुवातीला एक पिझ्झा बेस घेतलेला आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला पिझ्झा बेस घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला बटर जे आहे ते व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. बटर जे आहे ते एकदम फ्रीजमधलं यूज करू नका. तर आपल्याला पिझ्झा बनवण्यापूर्वी थोडा आधी बटर बाहेर काढून ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपण ते स्प्रेड केलं तर ते व्यवस्थित स्प्रेड होईल. खूप जर तुमचं फ्रीजमध्ये असलेलं बटर असेल तर ते व्यवस्थित स्प्रेड होणार नाही. तर मी सुरुवातीला पिझ्झा बेसवर बटर लावून घेते आहे. एका पिझ्झा बेसवर मी जवळजवळ अर्धा टेबलस्पूनपेक्षा थोडंसं जास्त होईल इतकं बटर लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावर टोमॅटो सॉस लावायचा आहे. टोमॅटो सॉस लावताना थोडा थोडा करून लावा. जर तुम्हाला जास्त आंबट हवं असेल तर तुम्ही जास्त टोमॅटो सॉस यूज करा. मला जास्त आंबट नको आहे, त्यामुळे मी 1 टीस्पून होईल एवढा टोमॅटो सॉस त्याच्यावर स्प्रेड करून घेते. टोमॅटो सॉस किंवा बटर हे स्प्रेड करताना आपल्याला अगदी काठापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. काठामध्ये आपल्याला कोरडं कोरडं ठेवायचं नाही आहे. त्यानंतर मी शेजवान सॉस घेतलेला आहे. शेजवान सॉस देखील आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे. एक अर्धा टेबलस्पून होईल इतका शेजवान सॉस मी त्याच्यावर स्प्रेड करणार आहे. शेजवान सॉस हा चवीला थोडासा तिखट असतो, त्यामुळे तुम्हाला जसं तिखट हवं असेल त्या प्रमाणात शेजवान सॉस लावा. का आपण यानंतर त्याच्यावर चिली फ्लेक्स पण घालणार आहोत, त्यामुळे खूप तिखट होईल असं बनवू नका. एक अर्धा टेबलस्पून होईल इतका शेजवान सॉस इनफ आहे. बटर आणि दोन्ही सॉस लावून झाल्यानंतर आपण त्याच्यावर अर्धा चीज क्यूब आहे तो किसून घालणार आहे. मी आता चीज क्यूब आहे ते किसून घेते. पूर्ण आपल्याला तो कवर करायचा आहे. अर्धा चीज क्यूब त्याच्यासाठी बास होईल आणि चीज क्यूब आणल्यानंतर बाहेर ठेवू नका, तर तो फ्रीजमध्येच ठेवा. फ्रीजमध्ये नाही ठेवला, बाहेर ठेवला तर तो मऊ होईल आणि नंतर आपल्याला तो व्यवस्थित किसला जाणार नाही. म्हणून आपण चीज क्यूब आणल्यानंतर लगेचच फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचा आहे. इथं मी चीज क्यूब यूज केलेला आहे, त्यामुळं बाहेरचा जो पिझ्झा असतो, डॉमिनोजचा पिझ्झा वगैरे आपण जर बघितला, रेस्टॉरंटचा पिझ्झा असतो, त्याला आपण खाताना थोडीशी एक चीजची तार येते. तर ती जी तार असती ती मोझरेला चीज यूज केल्यानंतर येते. इथं मी मोझरेला चीज आहे ते यूज केलेलं नाही आहे, आपलं रेग्युलर चीज क्यूब यूज केलेलं आहे. कारण मला जास्त तार नको होती, म्हणून मी ते रेग्युलर चीज क्यूब आहेत ते यूज केलेले आहेत. तुम्हाला जर तार येणारा जर पिझ्झा हवा असेल तर तुम्ही काय करा, मोझरेला चीज आहे ते यूज करा. मी आता चीज जे आहे ते पूर्ण सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यावर भाज्यांचं टॉपिंग करणार आहे. भाज्या इथं मी चिरताना उभ्या कापल्या होत्या, तर तुम्हाला जर बारीक कापलेल्या हव्या असतील तर तुम्ही बारीक कापू शकता. चौकोनी आकारात जर कट केलेल्या हव्या असतील तर चौकोनी आकारातल्या घेतल्या तरीही चालेल. सुरुवातीला मी आता त्याच्यावर कांदा स्प्रेड करून घेते. कांदा स्प्रेड करताना आपल्याला एखाद्या व्यवस्थित आपल्याला गोलाकारमध्ये स्प्रेड करून घ्यायचा आहे.
भाज्या वापरताना मी सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या कच्च्या असलेल्याच यूज केलेल्या आहेत. जर तुम्हाला भाज्या कच्च्या नको असतील तर काय करायचं, एका कढईमध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तेल टाकायचं आणि मोठ्या आचेवर फक्त 2 मिनटासाठी त्या सगळ्या भाज्या आहेत त्या परतून घ्यायचं. त्यामुळे त्यांच्यातला काय होईल, थोडासा कच्चेपणा निघून जाईल आणि थोड्याशा त्या मऊसर होतील. आता कांदा स्प्रेड करून झाला होता, त्यानंतर मी काय करते की टोमॅटो आहे तो पण एका व्यवस्थित लावून घेते आहे. आपल्याला भाज्या लावताना एक त्याला अट्रॅक्टिव्ह लुक येईल अशा आकारात आपण त्या भाज्या ज्या आहेत त्या स्प्रेड करून घ्यायच्या आहेत. टोमॅटो झाल्यानंतर मी त्याच्यावर शिमला मिरची आहे ती लावून घेतलेली आहे. अशा प्रकारे पिझ्झा बेसवर आपण पूर्ण भाज्यांचं टॉपिंग जे आहे ते लावून झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला एका बाजूला मीडियम फ्लेमवर प्लेन बेस असलेला तवा आहे तो गरम करायला ठेवायचा आहे. आता आपण भाज्याच्या टॉपिंगवर चिली फ्लेक्स ॲड करून घेणार आहे. चिली फ्लेक्स जर खूप तिखट असतील तर थोडेसेच ॲड करा. चिली फ्लेक्स आपण पूर्ण बेसवर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतोय. चिली फ्लेक्स पसरवून घेतल्यानंतर आपल्याला काळी मिरीपूड पसरवून घ्यायची आहे. पूर्ण बेसवर सगळीकडे व्यवस्थित काळी मिरीपूड पसरवून घ्या. काळी मिरीपूड चवीलाही तिखट असते, त्यामुळे जास्त प्रमाणात पसरवू नका, पण आवर्जून ती वापरा, स्किप करू नका. आता आपल्याला फायनली राहिलेला अर्धा चीज क्यूब जो होता तो पूर्ण टॉपिंगवर स्प्रेड करून घ्यायचा आहे. व्यवस्थित चीज क्यूब जो आहे तो स्प्रेड करून घेऊयात. इथं मी टॉपिंगसाठी फक्त कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची वापरली होती. जर तुमच्याकडं मक्याचे दाणे अवेलेबल असतील, मक्याचे दाणे वापरले तरीही चालतील. मी आता चीज जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे. तवा गरम झालेला आहे. तव्यावर मी अर्धा टेबलस्पून होईल इतकं तेल आहे ते सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे. तेल सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याच्यावर बटर घालणार आहोत. बटर जर मी डायरेक्टली तेल न वापरता आधीच घातलं असतं तर बटर आपलं पूर्ण करपून गेलं असतं, जळून गेलं असतं. त्यामुळे आपल्याला तेल घातल्यानंतरच बटर वापरायचं आहे. बटर देखील मी सगळीकडे व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे. त्यानंतर तव्यावर आपण तयार झालेला पिझ्झा बेस आहे तो ठेवून घेणार आहे. हा पिझ्झा बेस जो आहे तो आपल्याला आता कवर करून घ्यायचा आहे. इथं मी कवर करण्यासाठी कुकरचा डबा वापरलेला आहे, कारण जर मी प्लेट वापरली असती तर ती उंचीला तेवढी नव्हती प्लेट. त्यामुळे वरचं जे टॉपिंग जे आहे किंवा चीज जे आहे ते प्लेटला चिटकून गेलं असतं. इथं मी कुकरचा डबा वापरल्यामुळं त्याच्यामध्ये काय राहिलेलं आहे, डिस्टन्स राहिलेला आहे आणि जी काय थोडीशी वाफ निघणार आहे त्या वाफेमुळं चीज पण काय होईल, थोडंसं मेल्ट होईल. म्हणून मी वापरताना कुकरचा डबा यूज केलेला आहे. तुमच्याकडं जर तेवढ्या उंचीची प्लेट असेल तर तुम्ही प्लेट वापरली तरीही चालेल. हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे आणि हे सगळं करताना आपण डायरेक्टली पॅनवर जरी आपण पिझ्झा बेस टाकला असला तरीही तो करपला जाणार नाही आहे. त्यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती टोटली एकदम मंद ठेवायची आहे. आणि आता मी कुकरचा डबा ठेवलेला आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एक 5 मिनिट वेट करायचं आहे. 5 मिनिटानंतर मी कुकरचा डबा जो आहे तो काढून चेक करणार आहे की वरचं चीज जे होतं ते मेल्ट झालेलं आहे की नाही. तर आता मी चेक केल्यानंतर मला असं दिसलं आहे की अजून थोडा वेळ लागणार आहे. अजूनही चीज आहे ते व्यवस्थित मेल्ट झालेलं नाही आहे. म्हणून मी त्याच्यावर पुन्हा जो डबा आहे तो ॲज इट इज झाकून ठेवलेला आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी परत आपल्याला मंद फ्लेमवरच तो पिझ्झा जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. 3 मिनटं झाल्यानंतर मी डबा आहे तो काढून चेक करणार आहे की चीज मेल्ट झालेलं आहे की नाही. तर आता चेक करताना असं दिसतं आहे की चीज जे आहे ते मेल्ट झालेलं आहे. म्हणजे आपला पिझ्झा जो आहे तो तयार झालेला आहे. तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. पिझ्झा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तो आता आपल्याला पिझ्झा कटरनं कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे पिझ्झा जो आहे तो 4 पार्टमध्ये मी डिवाईड करून घेतलेला आहे. पिझ्झा जो आहे तो मी गरम असतानाच टेस्ट करणार आहे. मला पिझ्झा खायची ऑलरेडी उत्सुकता होती, म्हणून मी लगेचच पिझ्झा गरम गरम खायला घेतलेला आहे. तर खायला घेतल्यानंतर त्याची टेस्ट जी आहे ती एकदम अप्रतिम झाली होती. तर अशा प्रकारे तुम्ही पण हा पिझ्झा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमचा पिझ्झा कसा बनलेला आहे.
तर अशी होती आपली तव्यावर व्हेज पिझ्झा बनवण्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.